हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये हार्दिक असं स्वागत आहे. आणि आज आम्ही सगळे मित्र आता चाललो आहे फिरायला, आलो आहे संभाजीनगरला. आणि पहिल्यांदाच चाललो आहे ते मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. तुम्ही बघू शकता हे माझे मित्र वगैरे शेला. हाय गाईज तिकडे गाडीचं पुढे तिकडे असं पुढचं पुढे बघणं थोडं. अरे तुला स्माइल करायला काय प्रॉब्लेम आहे? थोडंसं ना शेतीला कामाला व्ह्यू बाहेर मागेच दिसतं रे. तुझ्याकडे बघ आणि काय काय एक्सप्रेशन. अरे ते गाडी हलते जाऊन त्याचं काय टेन्शन नाही. आला काय बरोबर आला. ठीक आहे जाऊ दे आता. ठीक काय मंदिर आहे का माहिती आहे त्यांना विचारा. स्टिक घे की स्टिक वर काढशील ना मग. अरे जाशील का ए पहिल्या खालीच असशील रे. गाईस आता आम्ही आलोय त्या स्पॉटला. तुम्ही बघू शकता इकडे समोर हा दिसतोय तो देवगिरी किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील त्याला आता दौलताबादही असं म्हटलं जातं. आणि हा देवगिरी किल्ला याचा फ्रंट व्ह्यू आपण इथून आता बघतोय. नंतर पूर्ण आपण जाऊन बघणार आहोत. तर पूर्वी एक छोटासा असा लुक. ए यारे दिसतोस. चाललोय मंदिरामध्ये दर्शनासाठी. तिकडे मोबाईल अलाउड नाही त्यामुळे काय तुम्हाला दाखवता येणार नाही. पण इथे तुम्ही बघू शकता सकाळ मॉर्निंगलाच आता आपण पहिलंच आपल्या शंभू महादेवांचं दर्शन घेण्यासाठी चाललो आहे. आणि मंदिर आहे हे आपल्या श्री कृष्णेश्वर मंदिर आहे. 12वे ज्योतिर्लिंग आहे. आणि त्या मंदिरात आम्ही आता चाललो आहे सकाळीच. कार एवढं लागते ना पायांना. त्यांना काढायचं सुद्धा मंडळी आता आम्ही आलो ते श्री भद्रा मारुती संस्थान या ठिकाणी. आणि या ठिकाणी आपण आता मारुतीरायाचं दर्शन घेणार आहे. शनिवार आहे, चांगला दिवस आहे, मारुतीरायाचा दिवस आहे. आणि त्यानिमित्ताने आपण आता आलो आहे मारुतीच्या दर्शनासाठी. भद्रा मारुती मागे घेतला मी त्याला. किती लांब अतिशय सुंदर असा परिसर बघता येते या ठिकाणी. मारुतीरायाचं दर्शन आणि तितकाच सुंदर हा परिसर आपल्याला पाहायला मिळतो. अजून शूज नाही काढला नाहीत काढेल. मंडळी आता आपण चाललोय फायनली अजंठा वेरूळलेणी बघण्यासाठी. आणि आता आपण गाडीचा प्रवास बसचा एसटीचा प्रवास चालू केला. मुख्य प्रवेशद्वारापासून आपल्याला पुढे जाण्यासाठी एसटीचा प्रवास करावा लागतो. त्याची पर पर्सन 30 रुपये तिकीट आहे आणि आम्ही आत्ता चाललो आहे तिकडेच.
तर पाहूया. हे बघू शकता तुम्ही माझ्याबरोबर शैलेश, नितेश, अक्षय, पूर्ण शिवसाईची बस. पोचलोय आपण अजिंठा लेण्यांच्या प्रवेशद्वाराने आतमध्ये एंट्री केलेली आहे. इथे यायला तुम्हाला शुल्क भरून प्रवेश दिला जातो. पर पर्सन तुम्हाला 40 रुपये असे शुल्क भरावे लागते आणि त्यानंतर तुम्ही आतमध्ये प्रवेश करू देता. इकडे चेकिंग केली जाते आणि त्यानंतरच तुम्हाला आतमध्ये सोडलं जातं. फायनली आपण चाललोय लेण्यांमध्ये. कोण फास्ट येते? बघूया. हा बाबा दादा चालले तर लाडू पेक्षा फास्ट. नितेश आहे, शैलेश, प्रशांत, संतोष आणि हा आमचा यूट्यूबर, नवीन यूट्यूबर आहे अक्षय. तुम्ही बघू शकता हा ह्याला जास्त फोटो काढायची हौस असते तो प्रितेश. आणि आता आम्ही चाललोय वरती केव्ज बघायला. सुंदर असा नजारा इथे तुम्ही बघू शकता. आतमध्ये आल्यावर निसर्गरम्य वातावरण आहे. आणि त्या केव्ज बघण्यामागचं कारण की आपण इतिहासात याबद्दल माहिती घेतली आहे, पण तशी फारशी माहिती आपल्याला तेव्हा मिळाली नव्हती. आणि ती माहिती घेण्यासाठी प्रत्यक्षात पुस्तकातली लेणी बघण्यापेक्षा आपण प्रत्यक्षात जाऊन तिथे लेणी बघणं हे खूप काही असं वेगळंच असतं. आणि त्यासाठीच आम्ही इथे आज खास त्यासाठी आलेलो आहे. अजिंठा लेणी ही छत्रपती संभाजीनगरपासून जवळपास 102 किलोमीटरवर आहेत. आणि तुम्ही ते स्वतःच्या प्रायव्हेट गाडीने किंवा ST महामंडळ यांच्या गाडीने सुद्धा तुम्ही येऊ शकता. जवळजवळ 2 ते 2.5 तासाचं इथे रनिंग करून तुम्ही येऊ शकता. किती सुंदर अशी लेणी आपण बघणार आहोत. निसर्गरम्य देखावा बघू शकता किती सुंदर. आणि आपल्याला जाण्यासाठी चांगल्या पद्धतीचा रस्ता इथे आहे. इथून जाऊ शकता. खूप सारी मंडळी इथे खास करून या लेणी बघण्यासाठी येत असतात. पर्यटक, फॉरेनर या सगळ्यांना एक वेगळीच ओढ आहे या लेण्यांबद्दल. आणि त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी खूप सारे लोक या ठिकाणी येतात. बघू शकता नैसर्गिकरित्या किती सुंदररित्या. मी आमची गँग ज्यांच्यासोबत मी आलोय ती गँग आमची 5 जण. सुंदर असा नजारा तुम्ही बघू शकता. वेगवेगळ्या प्रकारची झाडं,
आणि इथे तुम्हाला नेण्यासाठी पालखी टाईप एक आहे, जिथे तुम्हाला एक जर कोणी वृद्ध असतील तर त्यांना घेऊन जाण्यासाठी त्याची सोय केलेली आहे. पर पर्सन इथे तुम्हाला पूर्ण अजिंठा लेणी दाखवण्यासाठी त्यांच्याकडून 2000चा चार्ज घेतला जातो आणि ते पूर्ण लेणी तुम्हाला दाखवतात इथे. तर त्या सुविधेचाही तुम्ही फायदा घेऊ शकता. निसर्गाने दिलेलं सुंदर असं नैसर्गिक रूप जे बघून आपल्या डोळ्याचं पारणं फिरतं. ती सुंदर सुंदर अशी झाडं आणि पूर्ण कातळ आणि त्या कातळ शिल्पात केलेलं कोरीव काम ते बघण्यासाठी आपण चाललोय आता. गाण्याला 2 तास लागते, कार्याला 2 कोणाचे त्याला नाही टाइम बिकॉज आय एम काळा. सुंदर प्रकारे हे दृश्य बघू शकता तुम्ही इथे या ठिकाणी. आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीची शिल्प या ठिकाणी पाहायला मिळतील. आम्ही आलो पहिल्या लेण्यामध्ये आणि अशी 26 लेणी आहेत या ठिकाणी. तर ती लेणी पाहण्यासाठी तुम्हाला इथे कोणत्या प्रकारचा व्हिडिओ शूट केला ते करण्यात. हे दुसरं लेणी शिल्प आहे. थोडंसं अंधार असल्यामुळे तुम्हाला इथं काही दिसणार नाही. या ठिकाणी सुंदर छान छान अशा कलाकृती आहेत. तर या साईडून तुम्ही बघू शकता. खूप छान आणि पाहण्यासारखं आहे हे सगळं. कातळ शिल्पामध्ये कोरीव काम किती चांगल्या पद्धतीनं कोरीव काम केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारचं कातळ शिल्प इथे आहे. या ठिकाणी अत्यंत सुरेख पद्धतीने केलेलं कोरीव काम आहे हे. म्हणजे खूप छान मस्त असं रेखीव आणि कोरीव काम केलेलं आहे लेण्यामध्ये. गौतम बुद्धांची निद्रावस्थेतली मूर्ती इथे सुंदर असं कोरीव काम या ठिकाणी मस्त काम. असे बघू शकता छोटे छोटे असे कोण्यामध्ये देखील त्यांनी आतमध्ये हे केलेलं आहे. हे बघा अशा प्रकारचे छोटे छोटे खाणी पण कोरीव कामामध्ये दगडा कातळ शिल्पामध्ये केलेले आहे. अतिशय सुंदर पद्धतीने केलेलं कातळकाम. या बाजूनं बघू शकता किती सुरेख कोरीव काम केलेलं आहे. ते अतिशय सुंदर कातळ शिल्प आणि पूर्ण दगडामध्ये केलेलं. म्हणजे इतक्या छान पद्धतीचं कोरीव काम केलेलं आहे. त्यामुळे पुस्तकातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सत्यात पाहून खूप आनंद होतो आहे. प्रत्यक्षात बघायला मिळणं हा एक खूप वेगळाच आनंद आहे माझ्यासाठी. तिथून बाहेर आल्यानंतर आपण चाललो आहे आता पुढच्या लेण्याकडे. बघू शकता मस्त कोरीव काम हे बघू शकता. अशा प्रकारचं सुंदर अशा पायऱ्या केल्यात आपल्याला जाण्यासाठी. किती खतरनाक मस्त एक सुखद अनुभव. अशा पद्धतीचं देखील कोरीव काम असते याची चांगल्या पद्धतीने. हे बघा
हे बघा गौतम बुद्धांच्या सुंदर अशा रेखीव काम केलं. सुंदर अशी मूर्ती. किती चांगल्या पद्धतीने सूर्य कसं कोरीवकाम केलेलं तुम्ही बघू शकता. सुंदर दृश्य पाहायला मिळते. अशा ह्या निसर्गरम्य वातावरणात फिरतोय सुंदर पद्धतीने. अजिंठा लेणी पाहण्यासाठी खास फॉरेनर्स आलेले आहेत आणि आपण आपली संस्कृती आपली लेणी पाहण्यासाठी येत नाहीत. हे बघा फॉरेनवरून आलेले खूप सारे लोक या ठिकाणी आहेत. ते चांगल्या पद्धतीनं आपल्याला जाण्यासाठी ब्रिज, छोटासा पूल. उद्या एवढ्या मोठ्या लांबल्या व्हिडिओ टाकेल तो. आपल्या फोटो काढ ना, फोटो काढ. आजच्या दिवसाचा पूर्ण ब्लॉग झालेला आहे कंप्लीट आणि आता मी निघालो होतो हॉटेलवर. आता दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग पुन्हा नवीन चालू करेन. तोपर्यंत धन्यवाद. टाटा बाय बाय.